फोन करते. हॅलो बाई, ए सुनबाई, सुनबाई लई ताण लागली ग, पाणी दे जरा सुनबाई. थांबा जरा. हा बोला ग. हो पूजा, हा मी दुपारी फ्रीच आहे थोडीशी, जाऊया आपण मार्केटला, येशील ना? सुनबाई. हा एक मिनिट. सुनबाई काय लई ताण लागली ग. आले एक मिनिट. सुनबाई हे घ्या. अगं सुनबाई खवाचा आवाज येतोय ग. सुनबाई आवाज किती वेळा सांगितलंय ओरडायचं नाही म्हणून. माझ्या मैत्रिणी वगैरे येत राहतात ना. अगं तहान लागलेली ग, जेवी तर फार मेटाकुटीला आलाय सुनबाई. सुनबाई आवाज देऊ नका, पाणी दिलंय ना आता. तब्येत बरी नाही ग सुनबाई, जरा पोराला फोन तरी. हो हो करते, तुम्ही पाणी घ्या. देवा काय परिस्थिती आणली रे देवा, लेक असून माझ्या तू ही वेळ आणली देवा. या बंद खोलीमध्ये माझा जीव पार नको नको झालंय मला. सुनबाई पण अशी वागती माझ्या बरोबर. तब्येत बरी नाही, डॉक्टर का जायला त्रास होतोय खूप, काय करावं देवा. एकदाच उचल रे मला देवा. नाही होत रे देवा, सण नाही होत मला, काय करू. हॅलो हॅलो. अरे कशी आहे अश्विनी तू? मस्त आहे. आणि बाबा कसे आहेत? हो ते पण मस्त आहे. बाबांची खूप आठवण येते ग मला. हो ते आत्ताच मंदिरात गेलेत. अगं मला खूप बोलायचं होतं त्यांच्या संग, मला खूप आठवण येते त्यांची. मला रात्री माझ्या स्वप्नात पण आले होते. हो का? ते मंदिरात गेले, मी पण थोडेसे बाहेर जाणार आहे. ते येतील नंतर मग बाबू संग खेळतील. मी संध्याकाळी करते ना फोन तुम्हाला. मला पण खूप काळजी वाटते ग, स्वप्नामध्ये येऊन माझ्या रडत होते. काही त्रास आहे का ग त्यांना? नाही हो. तसा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. चालतंय चालते येत राहते. सुनबाई झालं चालू. सुनबाई कोणाचा फोन होता ग सुनबाई? कोणाचं नव्हतंय. अगं खूप त्रास होतोय ग, माझ्या पोराला फोन तरी लाव, लय त्रास होतोय ग सुनबाई. थांबा जरा. आणलं का ग जेवण सुनबाई? हो हे घ्या जेवण. अगं सुनबाई काय आणलंय हे? मला हे चावतंय का ग सुनबाई? केळ नरम येते. अगं पण पोटाला आग पडली ग सुनबाई, असं नको करू ग सुनबाई. भाजी खाल्लं त्रास होतो किती तुम्हाला, कोण काढणार ते? पाया पडतो सुनबाई तुझ्या. आणि माझ्या पोराला फोन लाव. कुणी आल्यानंतर आवाज देत नका रो. हे बघा ही घंटी आहे आणि पाहिजे नसेल तर फक्त एकदा वाजवायची, मला कळेल. का ग सुनबाई तू माझ्या बरोबर असं वागते सुनबाई? काय तुमचं हे माझ्या पोरी प्रबल आहे ग सुनबाई. पण मी काय केलंय सुनबाई? भाजी वगैरे खाल्लं तुम्हाला पचतंय का ते? काय करू वयामानाने होतंय का सहन ते? त्या आंटी संग चालले आणि बाबा आवाज दिल्यावर जायचं नाही, जास्त खेळायचं नाही तिथे जवळ, इथंच राहायचं. त्या बंद रूम मध्ये जायचं नाही. ओके? आणि लगेच जाऊन आले. बाय. माझे पिल्लू रे बाबा, माझ्या पिल्लाला लई काळजी. माझ्या पिल्लाला. तुझी आई कुठे गेली बाळा? मार्केटला गेली. मला पाणी आणलं रे बाबू. बाळा जा बाहेर जाऊन खेळ. तुझी आई आली तर तुला वरडन, मला वरडन, तुला मारीन. पण जा बाळा. किती वेळ झाला मी येऊन, किती वेळ झाला. मी घंटी दिली होती, घंटी वाजवली सुद्धा नाही अजून म्हातारीने. जाऊन बघायला पाहिजे. कोण आलंय? किती वेळ झाले घंटी दिलेली, कुठे घंटी? सुनबाई इथंच होते ग घंटी. सुनबाई टाइम किती झाला मग? इतर वेळेस एवढे आवाज येतात, मग परत खाणं पिणं काय आहे का नाही? अगं भूक लागली कवाची, आवाज दिले तू नव्हती. घंटी कुठे? घंटी माहित नाही ग, इथंच होती ग सुनबाई घंटी. तिकडं आला होता इकडे? हा त्याचा बॉल आला होता, इकडे आली होती पळत पळत. बसली नव्हती ती, गेली. भूक लागली ग सुनबाई. सुनबाई लवकर ये ग सुनबाई.
बाळा तू बाबांकडे गेलता तिथं बाबांजवळ घंटी होती तू घेतली लपून ठेवली. कुठे ठेवली लपून बाळा का ठेवली लपून तू म्हातारी झाल्यावर तुला पण लागन ना ती घंटी. मग मी ती घंटी लपून ठेवली. अरे देवा मी आज अशी वागते माझाच मुलगा बघून उद्या तो सुद्धा तसंच वागणार त्याने आतापासूनच तयारी करून ठेवली बाबा बाबा मला माफ करा बाबा बाबा सुनबाई काय मला झालं माफ करा. सुनबाई? प्लीज मला माफ करा बाबा. काय झालं ग? नाही जाग मी मनामध्ये काय नाही ठेवलं सुनबाई. आज मला खूप आनंद झाला. माझ्या लेकीसारखी मला बाबा म्हटली ग. हे कान माझ्या आतुरलेले बाबा बनण्यासाठी सुनबाई. बाबा मला खरंच माफ करा मी लई मोठी चूक केली तुमच्याशी अशी वागले, खूप चुका मोठी चूक झाली. माणसाकडूनच होतात. माणसाकडूनच चुका होतात. जाऊ दे तुला तुझी चूक समजली ना. खरंच तेवढं माझ्या बाबूला मला भेटायला बोलव जरा. हो मग कुठे आहे तिला बोलव. बाबू आले आपण संगत जेवण करू सगळेजण. हो, चालतंय.